अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरी. लेखक डॉक्टर मनोहर वर्टीकर. प्रश्न क्रमांक 36. महाराज, आम्ही तुम्हाला गुरु मानले हे खरे, पण या जन्मी आम्हाला मुक्ती मिळाली नाही तर पुढच्या जन्मी पण आम्हाला तुमचे सहाय्य मिळेल की नाही? महाराजांचं उत्तर: श्रीगुरु म्हणजे साकार झालेला आनंद. त्याचा देह केवळ निमित्त मात्र असतो. शिष्य अनुग्रह घेतो तेव्हा त्या देहातील परमानंदाशी संबंध जोडतो. हा संबंध अर्थात मानसिक असतो. म्हणून बाहेरून गुरुशी वियोग झाला किंवा गुरुने देह ठेवला तरी या घटनांचा परिणाम शिष्याच्या अंतःकरणातल्या गुरुमूर्तीवर होत नाही. शिष्य काही पूर्ण वासना विमुक्त नसतो. त्याच्या वासनेप्रमाणे त्याला पुन्हा जन्म घ्यावे लागतात. परंतु त्याच्या सूक्ष्म देहात स्थिरावलेले त्याचे गुरु प्रत्येक जन्मात भावरूपाने त्याच्याबरोबर अवतरतात. त्या गुरुमूर्तीच्या आधाराने शिष्य आपली नामसाधना चालू ठेवतो. पदोपदी गुरुच्या अस्तित्वाची आणि सहाय्याची प्रचिती त्याला येत राहते. अखेर ग्रंथीभेद होतो, देहबुद्धी मरते आणि मनाचे उन्मन होते. मग गुरुमूर्ती विलीन होते. वास्तविक गुरु तर मुक्तच असतो, पण अनेक शिष्यांच्या अंतःकरणात आरूढ होऊन प्रत्येकाला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य ज्याच्यात असते त्यालाच गुरुपद खरं शोभून दिसतं. म्हणून एखाद्या शिष्याने एकदा का गुरुला मनाने घट्ट धरले की मग तो मुक्त होईपर्यंत गुरु त्याच्याबरोबर चालतो. आई मुलाची फार तर एका जन्मापर्यंतच, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल. पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका. श्री गोंदवलेकर महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम.